डोंगर के ऊपर आगर हमारे अम्मा डोंगर के ऊपर आगर हमारे अम्बाजी डोंगर के ऊपर हमारे अम्बाजी कहो भला मना चांदनी फिर भी अटवनी हो मारा जीवन संगे न मारा मंगळाना में मारा जीवन संगे आज परत जावनी हो कहो भला मना सामने आज आसमने हो कहो भला मना सामने आज आसमने हो अरे मूर्खांनो, इथं देवीचं नाव घेऊन देऊ नका, फक्त महिषासुराचं नाव घ्या. अरे आमचा राज आहे आमचा. अरे आपले गाणे म्हणा चिंगा पुंगा चालू द्या. चिंगा पुंगा हे जबले भाषा बोंगा बोंगा धरायचा. अरे महिषासुरा तुझे पोटाचे घरे भरले आले आहे. चिंगा पुंगा शेरूले तुझ्यासाठी आधी माझ्या शक्तीने 14 वर्षाचा अवतार घेतलेला आहे. अरे एक ही माणसाने इथं कोणी देव देवतेचं नाव घ्यायचं नाही, फक्त राजा आहे त्या महिषासुराचा. अरे महिषासुरा तू नाचू नकोस, तू मोठा उन्नती झाला आहेस हे तू तुझ्या. अरे पर्वत काय बघतोस, काप त्याला काप. अरे याला काप, अरे याला काप. अरे हा पण काप. इथं अजिबात ह्या 9 दिवस दसऱ्यापर्यंत कुठल्याही देवतेचं नाव चालणार नाही. फक्त या आकाश पृथ्वी आणि पाताळामध्ये महिषासुराचा राजा असू द्या. महिषासूर निहिरा महिषासूरने तुला वाटलं महिषासूर. हॅलो तुला आम्ही ना अरे आकाशवाणी होत आहे. आदिशक्ती माता या महिषासुराच्या युद्धासाठी अरे कोण ही सुंदर पृथ्वीवरती आलेले आहे. अरे कोण ही सुंदर स्त्री आहे. अरे प्रधानजी तिघं पण इकडे या. अरे आले का. अजून एक जण कुठं आहे. अरे लवकर बोलवा त्याला, लवकर बोलवा. आपला अजून एक माणूस कुठं आहे. अरे दोडक्या कुठं आहे. दोडक्या अरे या रडक्या. अरे गिलक्या अरे कुठं बोलावला दोडक्या. अरे त्यांच्या नाही दोडक्या मला पटलं. हा माझा खरा सैनिक आहे. भगुनी घेऊन आलो. पहिला तो काप, तो काप, तो काप. अरे रक्ती धर त्याला, रक्ती मला कळलं आहे. पाहुणे गोडा पाहुणा पाहिजे. अरे या पृथ्वीवर एक सुंदर अशी स्त्री भेटते. त्या स्त्री सोबत मला लग्न करायचं आहे. लग्न. आणि या पृथ्वीवर लग्न जर झालं तर आपलंच राज्य होणार.
तिच्याशी लग्न केलं तर ही सुंदर स्त्री माझी होणार. अरे ही तुमची होणार पण आम्हाला काय मिळणार. अरे तुम्ही दोघं यांना कापा आणि खाण्याचीच का. अरे आपल्या पशी लग्नात अरे चला आपल्याला त्या सुंदर स्त्रीचा शोध घ्यायचा आहे. ती सुंदर स्त्री कुठे लपून बसले तिच्याशी मला लग्न करायचं आहे. चला जाऊया. पावसाळ्याला छत्री ठेवला त्याने छत्री नेशी आणा. बोला सूर तर मानच नाही तर काय त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. ते देवीला बोलविल्या काहीतरी तेव्हा काहीतरी इलावर लावसा तर जमीन. काय रा काय बाबा काय बाबा आपण एक काम करू. आपल्याला काय दैत्य सूर समुदायाने आपण आंब्या आईला बोलविल्या काही हरकत आधी माया शकते तिला बोलविले आणि तेच काय करेल ती करेल. आपल्या म्हणजे आपल्याशी काही होणार नाही. होय सगळ्या 33 कोटी देवांची इच्छा आहे. यांनी या पृथ्वीवरती होम यज्ञ देवधर्म सगळे बंद झालेले आहे आणि 33 कोटी देव पूर्ण हैराण करून सोडले आहेत. परंतु देवाची इच्छा एवढीच आहे की आई या मातेनं आपल्याला इथं येऊन आणि त्या महिषासुराचं वध करावं अशी इच्छा आहे. अरे आकाशवाणी होत आहे. अरे महिषासुरा आतापर्यंत तुम्ही या भूमीवरती भरपूर जे पाप करायचं होतं नाही करायचं होतं त्या तुम्ही केलेल्या आहेत आणि तुझा शेवटचा अक्षर भरून आलेला आहे. परंतु या ठिकाणी तुझा पापाचा घडा पूर्ण भरलेला आहे. या ठिकाणी आदिशक्ती माता आत्ताच धावून येईल आणि या सगळ्या 33 कोटी देवाला याच्यातून मुक्ती देईल आणि तुझा वध करणार आहे. हॅलो अरे मूर्खा महिषासुरा तू या स्त्रीला काय पाहून भायळतोस. अरे तुझ्यासाठी या 14 वर्षा कुमारीनी जन्म घेतलेला आहे. अरे 33 कोटी देवानी विनवण्या करून होम यज्ञ तयार करून आणि त्या होमामधून प्रगटलेली आहे आणि तू काय बोंबा मारत आहेस. तुझ्या युद्धाला तयार 14 वर्षाची कुमारिका आहे. अरे ही सुंदर स्त्री कोण आहे. अरे महिषासुरा आतापर्यंत खूप या देवाचा छळ केलेला आहे आणि तुझ्या पापाचा गळा भरून आलेला आहे आणि या ठिकाणी मात्र तुझा निश्चित या ठिकाणी तुझा वध होणार आहे. आणि
अरे हा कोण ब्राह्मण? हा कुठला ब्राह्मण? याला लवकर धरा आणि लवकर कापा. हा सर्व पूर्ण त्यांना शिकवत आहे. आताच्या आता कापा रे. अरे तुम्ही मागे राहा, आम्ही पाहतो लढून आणि मुंडी मोडतो त्याची. अरे महिषासुरा, माझा तुझा परिचय करून देतो आहे. अरे मी या 33 कोटी देवामध्ये अरे जगत आदमी म्हणून मी ब्राह्मण आहे. आणि ह्या मुरलीधर बाबाच्या सांगण्याप्रमाणे आणि या नवरात्रीचा सोहळा होत आहे. आणि त्याच्या या पवित्र भूमीमध्ये आमचं या तमाशा लोकनाट्यामधून आमचं या ठिकाणी आमचं दर्शन घडलंय. आणि तमाशाच्या माध्यमातून आम्ही या देवीचं आम्ही भाग रचून आणि छोटा मोठा तुमच्या पुढे सादर केला आहे. हा भाग हे दैवत हे ऐश्वर्य चालणार नाही. ही सुंदर स्त्री कोण आहे? हिच्याशी मला लग्न करायचं आहे आणि तिला मी मिळवणार हे माझं कर्तव्य दक्ष. अरे महिषासुरा, अरे बोल. अरे तुझ्या सारखे या पृथ्वीवरती अनेक होऊन गेले आणि अनेक मेले. अरे तुझ्या या ठिकाणी तुझ्या तिथं काही हलू शकणार नाही. आमची 14 वर्षाची कन्याकुमारिका या 33 कोटी देवांनी मागणी करून तिथं प्रगट करून तुमच्या समोर उभी आहे. आणि तुला अरे युद्धाला तयार हो. अरे तुला माझा इतिहास माहित नसेल. हे दैत्य पूर्ण हे आकाश पाताळात आणि मृत्यूलोकात पण पांगलेले आहेत. अरे तू सांगतो आहेस ते पूर्ण झालंय. आता तू फक्त युद्धाला तयार हो. आणि तुला खरोखर या बालकुमारीच्या संगे लग्न करायचं असेल तर आधी युद्ध आणि मग तुझ्याशी लग्न. जर काहीला युद्धामध्ये हरवलं तर तुला लग्न करता येईल. माझे दैत्य तुम्हाला भारी होतील. माझे दैत्य तुम्हाला कापतील आणि माझ्या दैत्यांशी युद्ध करा आधी, मग माझ्याशी युद्ध करा. काही हरकत नाही. तयार हो युद्धाला. युद्धाला प्रारंभ होत आहे. अरे मूर्खांनो, तुम्ही त्यांच्या सोबत नाचता की युद्ध करता? अरे हा माझा दुसरा दैत्य, त्याच्यासाठी खास आहे. तू युद्ध कर. अरे मूर्खा, महिषासुरा युद्धाला तयार हो. तुझा बाबाचा गळा भरलेला आहे आणि या आमचे 33 कोटी देव आणि हे बसलेले आमचे समाज ह्या मोठ्या कृतीने वाट बघत आहेत. तुम्हाला हे असं ऐकणार नाही. मीच माझं युद्ध करतो आणि जिंकतो. हो महाराज. हो, तुम्ही मागे पहा आणि लक्ष ठेवा. जर माझ्यावर संकट आलं तर तुम्ही लगेच द्यावा.
अरे महिषासुरा युद्धाला तयार हो. तरला रे हा उतरला रे. या ठिकाणी